सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् हां आता म्यूट करा पौर्णिमाताई ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायाम् यथा भासो यथा तमः छान चंदाताई यथा महान्ति भूतानि नीरस्व आहे हा ताई शेवटचा हां भूतेषु चावचेष्वनु सांगतो चेष्वनु श अर्धा आहे त्याला व भूतेषु चावचेष्वनु ते नाही चे वचे नाही वचेष्वनु त नाहीच आहे च आहे च हां नाही ठीक आहे हरकत नाही भूतेषु चावचेष्वनु हां पुन्हा म्हणा मी सांगतो भूतेषु चावचेष्वनु बरोबर प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् तेष्वहम् तथा तेषु न तेष्वहम् छान मधुराताई एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः मनः पुढे विसर्ग आहे त्याचा नवच्या पुढे अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा हां बरोबर म्हणाली जाई पहिला श्लोक सांगतो पुन्हा माझ्या मागून म्हणा अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत्सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् छान रवींद्र दादा ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत
नाही, ऋतेर येत नाही आहे. ऋतेर थ आहे, थ वरती अनुस्वार आहे आणि आधी रफार आहे, म्हणजे र आधी म्हणायचा. ते थ आहे का? य आहे. हां, ऋतेर थैयत प्रतीयेत. आता संस्कृतच्या उच्चारानुसार अनुस्वाराचा उच्चार म पण पुढे य येतोय ना. हां, त्याच्यामुळे तो थैय असाच येणार आहे. ऋतेर थैयत प्रतीयेत प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायाम. तद्विद्यादात्मनो मायाम. आता इथे सुद्धा अनुस्वाराचा उच्चार म किंवा य, कारण पुढे य आहे म्हणून. पण जेव्हा आपण तोडतो तेव्हा अनुस्वाराचा उच्चार म असा करायचा आणि सगळ्यांना म्हणता येतं, त्याच्यामुळे तो पण एक त्यातला विषय आहे. दोन्ही बरोबरच आहे. यथा भासो यथा तमः. यथा भासो यथा तमः. हां, छान. तमा नाही, हा तमः. तमः तो हा असल्यामुळे ह किंवा हा विसर्गाचा उच्चार. तमः. आपला 4 दिवसाचा, हां म्यूट केलं तरी चालेल आता सगळ्यांनी. आपला 4 दिवसाचा कथाभाग पूर्ण झालेला आहे. तेव्हा 4थ्या दिवशी भगवंतांचं प्रकटीकरण असतं. ते झालं की ज्या पुढच्या कथा आहेत त्याचा क्रम लिहून देतो. एकाखाली एक क्रम लिहून घ्या. म्हणजे काय काय सांगायचं आहे आपल्याला. आता हा जो दिवस आहे त्यात तुम्ही अनेक वेळेला असं ऐकलं असेल की अनेक कथा अशा सांगितल्या जातात की ज्या भागवताच्या मूळ ग्रंथात नाही. तर थोडंसं आपण प्रयत्न करायचा. एखादी कथा तुम्ही जर सांगितली, तुम्हाला माहिती आहे कुठली ऐकलेली, तर ठीक आहे, पण शक्यतो ग्रंथाच्या बाहेरचं सांगायचं नाही. एखादी कथा कमी जास्त होऊ शकते, म्हणजे कमीच होते, कारण एवढ्या सगळ्या कथा तुम्ही कशा रंगवून सांगताय किंवा कशा पद्धतीनं सांगताय त्याच्यावरती ते आहे. आता समजा 25 कथा आहेत, तर 25 होतील का? नाही होणार. किती होतील? समजा 20 होतील, 22 होतील. तर बाकीच्या कथांचा जो उल्लेख आहे तो जाता जाता करायचा. म्हणजे समजा बऱ्याच वेळा असं होतं की कालियामर्दनाची जी कथा आहे तर ती सगळीकडे सांगितली जातेच असं नाही, कारण त्याला तेवढा वेळ मिळत नाही. आधीच्या एखाद्या कथेकरता अधिक वेळ गेलेला असतो. तर भगवंतांनी काय काय केलं, तर अघासूर मारला, वत्सासूर मारला, धेनुकासूर मारला. त्याच्यानंतर भगवंतांनी कालिया वध केला, असं सांगितलं की ती कथा झाली असं गृहीत धरलेलं असतं. सगळीकडे सगळ्या कथा सांगणं शक्य होत नाही. याचं कारण वेळ आपला मर्यादित असतो आणि कशा पद्धतीनं ती कथा, म्हणजे कोणता विषय तुम्हाला त्या दिवसाकरता किंवा त्या कथेकरता हायलाईट करायचं आहे, ठळक करायचं आहे, तर त्याच्यावरती पण अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही गोकुळातल्या कथा अधिक सांगणार आहात, वृंदावनातल्या सांगणार आहात, त्या दिवशी रासक्रीडा असते, गोवर्धन असतो, तर गोवर्धन समजा करणार असतील तर गोवर्धनाची कथा, नाही तर गोवर्धनाची कथासुद्धा अशी ज्याला वन लायनर म्हणतात, तर ती एका लाईनीतसुद्धा सांगता येऊ शकते. हा तुमचा एकदा सगळ्या कथांचा अभ्यास झाला की मग ते तुम्हाला ठरवता येईल. म्हणून आत्ता सगळ्या कथांची तेवढीच तयारी करायची. तिथल्या श्रोत्यांवरती आणि एकूण उपलब्ध कालावधीवरती हे सगळं अवलंबून आहे. किंवा एकाखाली एक कथांची काय हेडिंग लिहून घ्या. दिवस 5वा,
भगवंतांचा जन्म महोत्सव. आकडे घातले तरी चालेल, 1 2 3 4 असे घाला. दुसरा आकडा पूतना उद्धार. पूतना उद्धार. तिसरा शकटासुर. शकटासुर. श का गुरुजी? हां, शहामृगातला शकटासुर. हां. शकटासुर आणि तृणावर्त उद्धार एकच. आता शकटासुर काही जण छकट म्हणतात बरं का, दोन्ही शब्द बरोबर आहेत. छकडा म्हणजे शकट, शकट म्हणजे गाडा, गाडीला शकट असं म्हणतात संस्कृतमध्ये. भगवंत नामकरण. हां, प्रत्येकाचा वेगवेगळा येईल, शक्यतो एकाखाली एक लिहा आणि मग आकडे घातले तरी चालतील. चौथा मुद्दा भगवंत नामकरण. आता यमला अर्जुन उद्धार, त्यालाच काही जण दामोदर लीला म्हणतात. काही नावाने फरक पडत नाही, कथा तीच असते. यमला अर्जुन, यमल आणि अर्जुन असे 2 वृक्ष आहेत म्हणून यमला अर्जुन उद्धार. कंसात लिहा तुम्ही तिथे वाटल्यास दामोदर लीला. म्हणजे तुम्हाला काय सांगायचं आहे किंवा आता काय सांगणार आहात, पुढची लीला कोणती आहे याच्याकरता आहे. पुढे गोकुळ ते वृंदावन प्रवास. इथून पुढे वृंदावनातल्या कथा सुरू होतात म्हणून तो काय म्हणतात आपल्याला स्थान बदललं आहे ना, म्हणून ते गोकुळ ते वृंदावन प्रवास. हे दर ह्याला स्पेसिफिक सांगायचं की आता याच्यानंतर सगळेजण गोप बांधव नंदबाबा भगवंत हे गोकुळामधून वृंदावनामध्ये गेले. मग वृंदावनात का गेले तर त्याची ती कथा येते. गोकुळ ते वृंदावन प्रवास. वृंदावनात पुढचा आकडा, वृंदावनात विविध राक्षसांचा उद्धार. आता इथे वृंदावनात ही वेगवेगळे राक्षस आलेत बरं का. आघासूर आहे, वत्सासूर आहे, बक असुर आहे, त्याच्यानंतर काल याला इथेच मारलं आहे. तर यातले कुठलेही तरी दोन राक्षसांचा वध सांगायचा. कारण भागवतात कथेमध्ये सुद्धा बक नावाचा असुर आहे. तर आधी सगळी रूपरेषा वृंदावनाचं वर्णन त्या ह्याचं, आणि तो बकाच्या रूपाने आला होता म्हणून तो बकासूर पुतनेचा भाऊ होता असा उल्लेख आहे बरं का. बकासूर, अहो बकीयम असं पुतनेचं वर्णन आहे. बक्काची बहीण म्हणून बकी. अहो बकीयम स्तनकालकूटम असं पूतना उद्धारात आधी श्लोक आहे.
म्हणजे बक राक्षसाची बहीण, तो हा बकासूर आहे, बक असुर. बक म्हणजे बगळा, बगळ्याचं रूप तो घेऊ शकायचा. आपण जो भीम आणि बकासूर म्हणतो तर त्याचा आणि याचा काही संबंध नाही, हा वेगळा आहे. आघासुर उद्धार आणि कालिया उद्धार असे दोन लिहून घ्या. दोन्ही मी वेगवेगळ्या सांगेन कथा. गोवर्धन कथा. त्यानंतर रासलीला. त्याच्यानंतर अक्रूरांचे व्रजगमन, म्हणजे अक्रूरजी जे भगवंतांना इकडे वृंदावनामध्ये आणायला आले ते. अक्रूरांचे व्रजगमन. गोकुळ का? गोकुळच आहे ना? गोकुळ नाही, वृंदावनामध्ये. गोकुळ सोडलं की मागे चालेल. आपण गोकुळ ते वृंदावन प्रवास लिहिलं ना, 4था किंवा 5वा मुद्दा असेल बघा. हो चालेल. हां, व्रजामध्ये गेलेत, वृंदावनामध्ये. श्रीकृष्ण व बलरामांचे मथुरागमन. कुब्जेवर कृपा, पुढचा मुद्दा. कुब्जेवर कृपा. त्याच्या पुढल्या धनुष्यभंग. त्याच्या खाली चाणूर आणि मुष्टिक यांचा उद्धार. त्याच्या पुढचा मुद्दा कंसवध. हा साधारण क्रम आहे 5व्या दिवसाचा. बऱ्याचदा म्हणजे दही अंडी वगैरे सगळं इथेच येतं बरं का. लीला ज्या आपण भगवंतांच्या सांगणार त्याच्यात दही अंडीची कथा येते. मग जर तिथे दही अंडी बांधणार असेल तर त्याला एक 2-5 मिनटं दहीहंडी फोडणं आणि नामस्मरण त्याच्यात जातो आपला. किंवा रास करणार असतील, जर गोवर्धन करणार असतील घरामध्ये तर तो शिऱ्याचा करायला सांगायचा
आणि तोच प्रसाद देता येतो. चौथ्या दिवशीचा प्रसाद मी तुम्हाला सांगितलं की महत्त्वाचा प्रसाद म्हणजे सुंठवडा, कारण चौथ्या दिवशी जन्म आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा तो प्रसाद झाला चौथ्या दिवशीचा. आणि 5व्या दिवशी गोवर्धन शिऱ्याचा करायचा किंवा साखर भाताचा करतात काही जणं, किंवा काही जणं काल्याचा करतात. तर काल्याचा काय होतं की मग तो आधी करून ठेवावा लागतो. मग तो थोडासा पोहे लाह्या असल्यामुळे ते आकसतं, थोडासा तो घट्ट होतो नंतर. तर शक्यतो शिऱ्याचा करा किंवा साखर भाताचा किंवा असं गोड पदार्थाचा कुठलाही करायला हरकत नाही. याच दिवशी गोवर्धन असल्यामुळे 56 भोग असतात. तर 56 भोगांचा नैवेद्य याच दिवशी भगवंतांना दाखवायचा. सगळे छान असे मांडून ठेवायचे. आदल्या दिवशी सगळ्यांना सांगायचं की उद्या येताना भगवंतांकरता काही ना काहीतरी प्रसाद ठेवायला आणायचा. म्हणजे मग सगळेजणं घेऊन येतात. काल्याचा प्रसादसुद्धा असंच आहे, सगळ्यांनी मिळून तो आणायचा. जर जे कोण घरी कथा आहे ते म्हणले नाही आम्ही करतो तर हरकत नाही, पण 56 भोगांकरता म्हणजे घरच्यांचे तर झालीच पाहिजे. जिथे कथा आहे तिथे झाले पाहिजेत. आत्ता कथा जिथे होती माझी तिथे जवळजवळ 200 लोक होती. तर आम्ही प्रत्येकाला सांगितलं होतं की प्रत्येकाने इथे ठेवायला काहीतरी आणायचं आहे आणि काल्या करता म्हणून आणायचे. तर जवळजवळ 56 हे तर त्यांना मी सांगितले होते आणि 200 म्हणजे साधारण 250च्या आसपास वेगवेगळे काही पदार्थ रिपीट होतात. पण प्रत्येकाला सांगायचं थोडं आणा. आणि ते काय आहे आपल्याकरता नाही आहे, लगेच सांगायचं की हे आपण आणला आहे तो सोडून दुसरा कुठलाही प्रसाद तुम्ही घेऊन जा. त्याच्यामुळे ते असं सगळ्यांचा सहभाग त्या कथेमध्ये पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की मी काहीतरी याच्याकरता श्रमदान केलं, मी काहीतरी दिलं भगवंतांना, मी काही अर्पण करू शकलो किंवा शकले. अशा पद्धतीनं हे सगळं हा दिवस जो आहे 5वा तो अशा पद्धतीनं त्याचा सगळा सोहळा सादर करायचा. कोणाला काही शंका असेल आता याच्याबद्दल तर विचार. म्हणजे मग गेल्या वर्षी जेव्हा मी केलं होतं म्हणजे अधिक महिन्यामध्ये, तेव्हा साधारण माझ्याकडे जर फोटो सापडला तर मी तुम्हाला पाठवीन. पण जवळजवळ 170च्या आसपास ते भोग होते सगळे आलेले. आम्ही मोठं टेबल लावलं होतं, आपलं डायनिंग टेबल असतं ना 6x3चं, ते लावलं होतं. त्याच्या द्रोणामध्ये तो सगळा प्रसाद भरून ठेवला होता आणि प्रत्येकाने इथे यायचं, दर्शन घ्यायचं आणि तुम्ही जो आणला आहे तो सोडून कुठलाही द्रोण घेऊन जायचा. परत काल्याचा प्रसाद वाटला तो वेगळाच. तर असं सुद्धा करता येतं. ते तुम्ही ठरवून करू शकता कसं करायचं आहे. हां बोला. अन्नकोट म्हणजे 56 भोग. हां ते एकच झालं, शब्द वेगवेगळे आहेत. भागवतामध्ये 56 भोग असा आहे विषय, म्हणून 56 भोग. अन्नकोट म्हणजे अन्नपदार्थ ना. हां हंडी बांधणार असेल तर हंडीमध्ये फक्त लाह्या किंवा जर लहान मुलं त्यांच्याकडे असतील तर काही चॉकलेट वगैरे टाकायला सांगायचे. हंडीत शक्यतो म्हणजे काला भिजवून ठेवायचं नाही, म्हणजे दूध दही काही घालायचं नाही. अगदी शास्त्रावरून 1-1 चमचा घाला. याचं कारण ते जेव्हा फोडतात तेव्हा ते सगळं पडतं आणि ते पायाखाली येऊ नये. तेव्हा हंडी फोडताना सुद्धा खाली चादर धरायला सांगायची. आयोजकांपैकी जर कोणाला माहिती असेल तर ते सगळी ती तयारी करून ठेवतात, पण आपण आपल्याकडनं सांगायचं. अजून काही कोणाला विचारायचं आहे? जन्मोत्सव करताना नारळ वापरायचा पाळण्याचा. हां पूर्ण आसुऱ्या नारळ चालतो, श्रीफळ किंवा हे करतात ना वरवंट्याला खोपा करतात बघा,
तसं चालेल. त्याला काही अलंकार घालायला सांगायचे. कुंची वगैरे असेल तर आता शहरात काय कुंची वगैरे फार कुठे मिळत नाही. काहीतरी मग ते याचं कापड गुंड जातात काय ब्लाऊज पीस वगैरे एखादा. आणि घरी असेल तर प्रत्यक्ष बाळकृष्ण ठेवायला सांगायचं छोटा आपला पूजेतला. मी तर लॉकडाऊनमध्ये केलं होतं ना तेव्हा तर माझी कन्या ही लहान होती, नुकतीच 17चा तिचा जन्म आहे आणि पुतण्या पण. तर त्या लहान मुलांना बसवतात ना, तो पाळणा असतो ना, ते 2 पाय घालतात बघा. 2 पाय खाली घाला. हां, झोपाळा लहान मुलांचा. हां, त्याच्यात आम्ही भगवंतांचा जन्म केला होता. हां, आणि तोही फोटो मिळाला तर मी पाठवतो कधी. म्हणजे काय आहे ना, ह्याच्यात तुमची भावना महत्त्वाची आहे, बाकी सगळ्या गोष्टी गौण आहेत. आम्ही रामजन्म पण केला कारण हे होतं त्यावेळेला लॉकडाऊनच होता ते 3-4 महिने मला. हां, कथा पण लॉकडाऊनमध्ये आम्ही केली. तर हे सगळे काय म्हणतात सोहळे तुम्ही आपल्या स्वतःच्या आनंदाकरता आहे. त्याच्यामुळे आपण म्हणायचं नाही कोणाला तुम्ही हे करा आणि ते करा, तुमची करणार आहात का असं विचारायचं. हो म्हणले तरच सांगायचं, नाहीतर मग फार काय होतं आपल्याला थोडंसं आपण सांगितलं आणि त्यांनी केलं नाही तर आपल्याला थोडंसं मनातनं हे होतं की अरे काय त्यांची इच्छा नाही मी सांगितलं, आणि दुसरं त्याचे दोषही आहेत, मग तेही नको आपल्याला. त्यामुळे तुम्ही जर करणार असाल तर मी सांगतो साधारण याच दिवशी एवढे 2-4 सोहळे येतात, बाकी काही फार वेगळं नाही आहे. बाकीच्या कथाच असतात, त्यांची काय इच्छा आहे त्याच्यावरती ते ठरवायचं. म्हणजे एका ठिकाणी तर माझं असं झालं की ते आधी म्हणले आम्ही सगळे सोहळे करू वगैरे, आणि तिथे गेलो पहिल्या दिवशी आणि ते मला म्हणलं की ते सोहळे नाही गेले तर चालतील का. म्हणलं चालतील असं काही नाही, पण मग ते काय होतं आपण थोडंसं म्हणजे माझं झालं ना तसं, आपण नर्वस होतो की अरे एवढं छान एक डोक्यात असतं ना आपल्या अमुक करायचं आहे तमुक करायचं आहे. एखादं मंगल कार्य असेल तेव्हा बघा ना की हे करायचं, हां हे उत्साह असतो तो एक, हे या गोष्टी करायच्या या गोष्टी सांगायच्या असं एक ते मागे आपल्या चालू असतो डोक्यामध्ये. तर मग ते काय त्यांची इच्छा नसेल तर आपण फार त्या भानगडीत पडायचं नाही. मग काय पाळणा बांधला काय नाही बांधला काय सगळं हां सेमच आहे. त्यांना फक्त टेक्स्ट ऐकायचं असेल तर आपण काय करू शकत नाही, त्यांची काय इच्छा शेवटी त्याच्यावरती. आपण घरी जेव्हा करणार आहोत सगळेजण आपापल्या, तेव्हा हे सगळे सोहळे तुम्ही जेवढे शक्य आहेत तेवढे करा. ठीक आहे, आता पहिला जो आहे त्यातला भगवंतांचा जन्मोत्सव, ही कथा आपण बघूया. अष्टमीला भगवंत प्रगट झाले आणि अष्टमीच्या रात्री भगवंतांनी फक्त दोघांना दर्शन दिलं आहे, वसुदेव आणि देवकी माता. बाकी भगवंतांनी जे दर्शन दिलं आहे ते सगळं आहे नवमीचं. रामांची सुद्धा नवमी, रामनवमी, कृष्णाची अष्टमी, पण अष्टमीला भगवंतांचं दर्शन नाही आहे कोणाला. भगवंतांचं दर्शन आहे नवमीचं. याचं कारण असं आहे की भगवंत आपल्याला सूचित करतात की नवमी नवमी नवमी, म्हणजे मी नित्य नूतन नवीन आहे. भगवंत कधीही शिळे होत नाहीत. आज मी एखादी भगवंतांची कथा ऐकली आणि ती उद्या ऐकली तर असं पण म्हणतो का ही कथा शिळी झाली आहे, काय ऐकलं आहे, तर नाही, त्यातनं काहीतरी नवीन मिळतं. म्हणून भगवंतांचं दर्शन जे आहे ना ते नवमीचं आहे.
पहाटे साधारण 3:30-4चा सुमार आहे आणि यशोदेलाही माहिती नाही, यशोदा अर्धवट ग्लानीत आहे. असं सांगितलं आहे की त्या नंदाची बहीण, तिचं नाव आहे सुनंदा, ही यशोदेला दिवस गेलेत आणि आता तिचे काल भरत आले दिवस, त्यामुळे ती तिच्याकरता म्हणून मदतीला नंदांकडे आलेली आहे. तिनं पाहिलं एकदम तर यशोदेच्या शेजारी एक बालक पहुडले आणि ते हात हलवतंय, पाय हलवतंय आणि एकदम तिनं जवळ जाऊन पाहिलं आणि एकदम ओरडली, लाला भयो रे, लाला भयो, लाला भयो. आता लाला भयो असं ती ओरडली आणि एकदम सगळ्या गोपी भरा 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 नटून थटून यशोदेकडे येऊन बसल्या. यशोदेला पुत्र झाला आहे. हा महोत्सव जो आहे ना, तो नंद महोत्सव म्हणून साजरा केला जातो, भगवंतांचा जन्म महोत्सव. आणि झालं असं की भगवंत जे म्हणजे नंदबाबांना जो मुलगा झाला आहे तो नंदबाबांच्या उतार वयामध्ये झालेला आहे. नंद अतिशय उदार आहेत. त्यांनी ते सकाळी उठून पहाटे गाईचं दूध काढायला म्हणून गेले आणि एक त्या गोपी ज्या सगळ्या जमा झाल्या भरा 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 भरा. यशोदा उठून बसली, तिच्या मांडीवरती ते बालक आहे. यशोदा पाहतीये त्याच्याकडे, ते बालक इकडे तिकडे पाहतंय. सगळ्या गोपी त्या बालकाकडे पाहत आहेत आणि एक गोपी उठली आणि नंदांना बातमी द्यायला गेली. धावत 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 गेली जिथे नंद बाबा आहेत, गाईचं धार काढणं चाललंय. आणि नंदबाबांना तिने सांगितलं की नंदबाबा, तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे, तुम्हाला पुत्र झाला. नंदबाबांना इतकं बरं वाटलं. नंदांनी काय केलं म्हणजे त्यांनी अनेक गोपांना वेगवेगळी दानं दिली आहेत बरं का. वस्त्रदान केलं आहे, गोदान केलं आहे, अनेक काय 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 गोष्टी दान केल्या. पण हिला काय दिलं आहे तर भगवंतांनी, क्षमा करा, नंदबाबांनी ते ऐकलं की पुत्र झाला आहे आणि आपल्या गळ्यातला कंठा काढून तिला दिला. ती म्हणाली, नंदबाबा मला कंठा नको. नंदबाबा विचारतात, काय हिला द्यावं बरं, तुला गाई देऊ का 10? म्हणाली, नको, मला 10 गाई पण नको. नंदबाबा मुख्य आहेत. ते म्हणाले, मग त्यांच्या अखत्यारीत जी गावं येतात ते त्यातलं एक गाव देऊ का तुला? ती म्हणली, नको, मला हे यातलं काही नको. मग नंदबाबा विचारतात तिला की तुला काय हवं? तेव्हा ती म्हणते, नंदबाबा, तुम्ही जेव्हा तुमच्या मुलाला मांडीवरती घ्याल तेव्हा तुमच्यानंतर तुम्ही त्याला माझ्या मांडीवरती द्या, बस एवढंच करा. याचं कारण असं आहे की भगवत प्राप्तीपासून ती आता काही पावलं लांब आहे. तेव्हा जेव्हा भगवंतांची प्राप्ती होते ना, तेव्हा त्याच्या आधीची जो काळ आहे, त्याच्या आधी काही काळ आपण या ज्या लौकिकातल्या गोष्टी आहेत ना, तर त्यांच्या कामना आपल्या बंद झालेल्या असतात, त्यांच्या कामना सुटलेल्या असतात. फक्त काय हवं असतं तर भगवंतांचा सहवास हवा असतो. म्हणून ती म्हणते नंदबाबांना की बाबा, मला बाकी काही नको. तुम्ही जेव्हा लालाला तुमच्या मांडीवरती घ्याल त्यावेळेला त्याच्यानंतर तुम्ही त्याला माझ्या मांडीवरती द्या, बस. आणि आता सगळ्या गोपींचा हाच उद्योग सुरू झाला. भरा 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 घरातली सगळी कामं उरकायची. आपण उरकणं असा शब्द वापरतो बघा, काम पटकन करून मोकळं व्हायचं. पण आपण ते उरकतो कशा करता
तर 7:30ला सिरियल चुकू नये म्हणून. तसं नाही आहे या गोपींचं. या गोपी हे सगळं का करतायत भराभरा, तर मला अधिक काळ भक्ती करता यावी, मला अधिक काळ भगवंतांचं सानिध्य मिळावं, माझी आत्ताच्या भाषेमध्ये हरिपाठाची वेळ चुकू नये, माझी साधनेची जी वेळ आहे ती चुकू नये म्हणून हे करतायत. आणि असं किती दिवस चाललंय, तर असं सांगतात की हा भगवंतांचा जो जन्म महोत्सव आहे हा रोजच तिथे चाललाय. म्हणजे रोज गोपींचं हेच काम आहे, सकाळी आवरायचं पहाटे उठून ब्राह्ममुहूर्ताला आणि इथे येऊन बसायचं. यशोदेकडे ते मांडीवरती बालक आहे यशोदेच्या, त्या बालकाचं मुख कमल निहाळायचं, त्याचे चरण कमल निहाळायचे, त्याचे हस्त कमल निहाळायचे, एवढंच काम आहे. तिच्या मागोमाग नंदबाबा घरी आले, पाहिलं तर सगळं घर भरलंय, मुंगी शिरायला सुद्धा जागा नाही. आणि नंदबाबा विचार करतात, बरोबर आहे, माझ्यापेक्षा या सगळ्या जणींचा अधिकार अधिक आहे. याचं कारण या सगळ्या गोकुळातल्या लोकांनी काय केलंय, तर एकादशीचं व्रत केलंय आणि त्या एकादशीच्या व्रताचं पुण्य या दोघांना अपत्य प्राप्ती व्हावी म्हणून खर्च केलेलं आहे. नंदबाबा मुखी आहे, त्यामुळे नंदांना दीर्घकाळ अपत्य नाही आहे म्हणून ते दुःखी आहेत. यशोदा इतकी चांगली, इतकी छान वागते सगळ्यांशी, पण तिला अपत्य नाही म्हणून हे गोकुळवासी दुःखी आहेत. आणि यांना अपत्य व्हावं म्हणून हे सगळेजण गोकुळातले एकादशीचा उपवास करतायत आणि त्या उपवासाचं जे पुण्य आहे ते अर्पण करतायत. कुणाकरता, तर यांना पुत्रप्राप्ती व्हावी, यांना अपत्य व्हावं म्हणून. लक्षात घ्या, काय उदात्त अंतःकरण आहे. आपण एखादी गोष्ट करतो का, तर स्वतःला काहीतरी मिळावं म्हणून. पण भगवंत अशा ठिकाणी अवतार घेतात, अशा ठिकाणी राहतात, अशा ठिकाणी लीला करतात जिथे स्वार्थ नाही आहे, जिथे अशी कामना आहे की दुसऱ्याला काहीतरी मिळावं. आणि म्हणून यशोदेच्या मनामध्ये, बरं का, आता ह्या सगळ्यांना मला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून या सगळ्यांना एकदा छान आपल्याकडे बोलवूयात, असा विचार तिच्या मनामध्ये आला. 1-2 दिवस मध्ये गेले आणि या सगळ्या गडबडीमध्ये नंदबाबा जे आहेत, या नंदबाबांच्या लक्षात असं आलं की अरे आपल्याला मथुरेला जायला पाहिजे, कारण कंस जो आहे त्याला कर भरायचा आहे. नंद त्या गावांमधनं कर एकत्र करतो आणि नंद कंसाकडे तो कर जमा करतो. पण हा सगळा मुलगा झाला किंवा त्याच्या आधी थोडीशी गडबड असते, त्यात त्याला जायला उशीर झाला. आणि हे सगळं चालू असताना इकडे कंसाकडे काय घडलंय, तर कंसाकडे ती माया कंसाच्या हातातून सुटली. अर्थात ती मायाच. वसुदेव जेव्हा परत आले, त्यांनी जसं त्या मायेला कारागृहामध्ये ठेवलं, मायेला जसं जवळ ठेवलं, तशी ती रडायला लागली. ती रडायला लागल्याबरोबर सगळे पहारेकरी जागे झाले. कंसापर्यंत निरोप गेला की मुलगी झाली. कंस विचार करतोय मुलगी कशी काय झाली, 8वी वेळे 8व्यांदा तर मुलगा होणार सांगितलंय, पण म्हणाले काहीतरी कपट झालेलं दिसतंय माझ्याबरोबर. आणि त्याला ती मोहिनी अवताराची कथा माहिती आहे. त्याच्यावर तो विचार करतोय की कदाचित मुलीचं रूप घेतलं असेल, पण असू दे, मुलगा काय मुलगी काय.
मला माझं संरक्षण केलं पाहिजे म्हणून कंस तरा 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 पावलं टाकत कारागृहापर्यंत गेला. पाहिलं ती मुलगी आहे. देवकी पुन्हा पुन्हा कंसाला सांगते की कंसा, एक मुलगी तुला काय करणार आहे, तू सोडून दे, नको मारूस तिला. पण कंस म्हणाला नाही. कंस आतून खूप घाबरलाय. त्यानं काय केलं, त्या मुलीचे दोन्ही पाय पकडले, गर 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 फिरवलं आणि दगडावर आपटून मारणार. पण असं आहे की फिरवतानाच ती कंसाच्या हातातून सुटली. ती आकाशामध्ये प्रगट झाली आणि अष्टभुजेच्या रूपामध्ये तिनं दर्शन दिलं. भगवंतांची ती माया कोणाच्या हातात येते का हो? भले भले या मायेच्या नादी लागून फसतात. तर कंस तर किती एक काय म्हणतात, ज्याच्या मनामध्येच काळ आहे, तो कसा काय भगवंतांच्या मायेला पकडून ठेवू शकणार आहे? ती माया अष्टभुजेच्या रूपामध्ये प्रगट झाली आणि कंसाला म्हणाली, कंसा, तुझा काळ हा गोकुळामध्ये वाढतोय, तुझा काळ गोकुळामध्ये सुरक्षित आहे. कंसाला फार वाईट वाटलं की अरे, मी एवढे प्रयत्न केले तरी सुद्धा काहीही होऊ शकलं नाही. पण तरीसुद्धा कंस विचार करतोय की आता काही ना काहीतरी करावं आणि तो जो काळ जन्माला आलेला आहे माझा, सुरक्षित आहे, त्याला संपवावा. म्हणून कंसाचे जे सहकारी आहेत ना, ते दुसऱ्या दिवशी सगळे एकत्र आले. लक्षात घ्या, ज्याला चांगलं व्हायचं आहे आयुष्यामध्ये, ज्याला प्रगती करायची आहे, ज्याला परमार्थ करायचा आहे, त्यानं सगळ्यात पहिलं काय तपासावं, तर आपले सहकारी कसे हे तपासावं. ज्याला मित्र चांगले मिळाले, ज्याला सहकारी चांगले मिळाले, त्याचं कल्याण झालं. आणि ज्याचे सहकारी हे कंसाच्या सहकार्यासारखे आहेत, त्याचं कधीही भलं होऊ शकत नाही. कंसाचे सहकारी जसे एकत्र आले तसं त्यांनी ठरलं की आपण असं करू की जी बालक जन्माला आली आहेत या 8 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये, या सगळ्यांना संपवू. आणि या कामाकरता म्हणून कंसानं त्याची एक सहकारी आहे, तिचं नाव पूतना. पूत म्हणजे पवित्र आणि ना म्हणजे नाही. जी पवित्र नाही अशी पूतना. जी पूतना, जिला पूतना आणि जिच्या पूतना अशी ती पूतना. अत्यंत क्रूर आहे. लहान लहान मुलांना मारण्याचं काम तिनं स्वीकारलं. आणि ती कंसाला म्हणते, कंसा, तू काही काळजी करू नकोस. बाकीच्या राक्षसांना ज्यावेळेला बालक होतं त्यावेळेला स्त्रियांना एका विशेष खोलीमध्ये ठेवलं जातं. स्त्रियांच्या अंतःपुरापर्यंत त्यावेळेला इतर कोणालाही जाता येत नाही. तेव्हा मी राक्षसी आहे, मी स्त्री आहे, मी सहज जाऊ शकते. आणि तिनं त्याप्रमाणे तयारी केली. दासगणू महाराज म्हणतात, पूतना कशी आली होती, तर पूतना नखरा करून आली होती. दासगणू महाराजांचा शब्द आहे. नखरा म्हणजे काय, तर जो न खरा तो नखरा नाही का. म्हणून आपण म्हणतो बघा, काय नखरा केला आहे. लहान मुली किंवा जरा आजच्या भाषेत काय मेकअप फासला, क्षमा करा, एखाद्याला वाईट वाटू शकतो हा शब्द, पण असंच सांगण्याची पद्धत आहे. तर ते काही खरं नाही ना. खरं रूप म्हणजे मनाची सौंदर्य, मन सुंदर असणं हेच खरं सौंदर्याचं लक्षण आहे. जे जे भेटीजे भूत ते ते मानिजे भगवंत. हे कधी होतं, जेव्हा आपलं मन निर्मळ असेल, मन स्वच्छ असेल, तेव्हा आपण
रंगकाम केलं, ते पावडर आणि हे फासलं, तर त्यानं काही बाकी दृष्टी सौंदर्य हा विषय वेगळा आणि मनाचं सौंदर्य हा विषय वेगळा. हे सगळं चाललं आहे भगवंतांच्या बाबतीत, ते मनाच्या सौंदर्यावरती चाललं आहे. भगवंता जर बाह्य सौंदर्यावरती प्रेम करत असते तर आमच्या कुब्जेचा कधीच उद्धार झाला नसता. कुब्जा कुठे होती दिसायला सुंदर, तरी सुद्धा तिचा उद्धार झालाच ना हो. याचं कारण ती मनानं स्वच्छ आहे. म्हणून मनानं स्वच्छ असणं हे फार गरजेचं आहे जेव्हा आपण भगवंतांच्या सेवेमध्ये असतो तेव्हा. आणि याची सवय लावून घेणं म्हणजे अखंड भगवंतांच्या सेवेमध्ये असणं. पूतना जी आहे ती छान नटून आली, आकाशमार्गानं प्रवास आहे तिचा, आणि इच्छेनुसार रूप धारण करते. ती आली, ती बरोबर नंदाच्या वाड्याच्या आसपास उतरली. ह्या सगळ्या गोपी, मी मगाशी सांगितलं तसं, सकाळ झाली की यशोदेकडे येऊन बसतात. हिनं भरजरी वस्त्र नेसलेली आहेत पुतनेनं, आणि एकदम कोणीतरी पाहिलं तिच्याकडे आणि म्हणाली की ही एवढी भरजरी वस्त्र नेसली आहेत, त्याचा अर्थ ही नंदाची नातेवाईक असणार. आणि म्हणून कोणीतरी तिला विचारलं, आपल्या हातातलं काम सोडलं असा उल्लेख आहे, आणि तिला विचारलं, काय हो तुम्ही मावशी का नंदाच्या? आत्ता नंदाला बालक झालंय, यशोदेला बालक झालंय म्हणून भेटायला आलात का? पूतना विचार करतेय की मी काहीही न करता जर मला त्या जे कोण बालक आहे त्याच्या आधी तिनं काही बालकं मारली आहेत असा उल्लेख आहे बरं का. पहिल्यांदाच इथे आली असं नाही आहे. ती म्हणाली म्हणजे नवीन बालक या घरामध्ये, जिथे मला जायचं आहे तिथे आलं आहे, आणि अनायसे ही घेऊन चालली आहे, तर चांगला योग आहे. म्हणाली हो हो मी मावशी. आणि मग ती जी कोण गोपी होती ना ती हिला घेऊन आली, भरजरी वस्त्र नेसली आहे, श्रीमंता घरची वाटते. आपण बाह्य स्वरूपाला भुलतो, एखाद्याकडे आपण पाहतो काय साध्या कपड्यातला आहे, पण त्यामुळे त्याच्या धार्मिक किंवा पारमार्थिक किंवा आध्यात्मिक किंवा साधनेची उंची काय असेल हे कळत नाही आपल्याला. संत असेच असतात. संत वरतून देही दिसत असले तरी आतमधून ते देही नसतात. संत हे एका विशिष्ट पातळीवरती पोचले असतात. तुमच्या आमच्याच सारखे खाताना वरण भातच खातील, पण त्यांचा जो भाव आहे त्या अन्नसेवनातला, तो त्यांचा भाव आणि आपला भाव याच्यात फार फरक आहे. तसंच आहे, बाह्य स्वरूपाला मनुष्य भुलतो. ही पूतना आली, मावशी आली म्हणत म्हणत तिनं अगदी यशोदेच्या शेजारी प्रवेश मिळवला, आणि पूतनेनं यशोदेला सांगितलं की यशोदे, अगं तुझं बालक माझ्या मांडीवरती दे. बरं, यशोदा इतकी भोळी आहे की ती पण तिच्या बाह्य रूपाला भुलली. भरजरी वस्त्र नेसलंय, अलंकार आहेत, दागिने आहेत भरपूर, बांगड्या, पाटल्या, काय चपलाहार, पोहेहार. यशोदेनं लगेच मनामध्ये विचार केला की सध्या सोन्याचा भाव काय, त्यावरून तिच्या अंगावरती किती रुपयाचं सोनं असावं, म्हणजे श्रीमंता घरची दिसतीये, त्यामुळे तिचा शब्द कसा काय मोडणार, म्हणून तिनं पण दिलं कान्हाला तिच्या मांडीवरती. आणि ही पूतना यशोदेला सांगते, यशोदे काय तुला काही काम असेल तर कर, मी एक 10 मिनटं 15 मिनटं सांभाळते बाळाला. यशोदेला काही कामाला पाठवलं, आणि इकडे पूतनेनं काय केलं तर पूतनेनं आपला विषाग्रस्तनं कुणाच्याही नकळत कान्हाला पदराखाली घेतला आणि आपला विषाग्रस्तनं कान्हाच्या मुखामध्ये सरकवला. कान्हा पण असा
असा तयार आहे ना की त्यानं बरोबर त्या स्तनामधलं विष ओढायला सुरुवात केली. विष ओढतोय आणि विष ओढून झाल्यानंतर दुग्धपान सुरू केलं आणि त्याच्यानंतर या पूतनेच्या शरीरातले एक एक प्राण ओढायला सुरुवात केली. जसे तिचे पंचप्राण भगवंतांनी ओढायला सुरुवात केली त्यावेळेला ती पूतना म्हणते सोड सोड, मुंच मुंच असा शब्द आहे संस्कृतमध्ये. मुंच मुंच, सा मुंच मुंच, अरे सोड सोड. तेव्हा भगवंत मनामध्ये म्हणतात की अगं मला आईने फक्त घट्ट पकडून ठेवायला शिकवलंय, मला काही सोडायला शिकवलेलं नाही. एक एक प्राण जसे तिचे ओढायला सुरुवात केली तशी ती मूळ स्वरूपामध्ये म्हणजे राक्षस स्वरूपामध्ये जायला लागली. आणि ती इतकी मोठी होती की ती आता त्या घरात मावेना म्हणून ती घरातून बाहेर गेली. भगवंत तिच्या छातीपाशीच आहेत बरं का. इतकी मोठी झाली आणि ती मूळ रूपामध्ये म्हणजे राक्षस रूपामध्ये प्रगट झाली. 8 योजना लांब असं तिचं शरीर आहे. नाथांचा किंवा तुकोबांचा अभंग आहे. 8 योजना लांब एवढा तिचा देह झाला. 1 योजना म्हणजे 3 किलोमीटर. आणि ती जेव्हा खाली पडली तिच्या देहातून प्राण निघून गेल्यानंतर तेव्हा अनेक मोठी मोठी झाडं तर तिच्या शरीराखाली दबून सहज पडून गेली. मोठा आवाज झाला. सगळेजण अत्यंत भयभीत झाले. यशोदा बाहेर आली. पाहिलं तर बाहेरच्या खोलीत कोणी नाही म्हणून धावत धावत अंगणात गेली तर काही अंतरावरती ही पडली आणि भगवंत तिच्या वक्षस्थळावरती छान खेळत आहे. पूतना गतप्राण झाली. मग ते आपण सिरियलमध्ये पाहिलंय कशा शिड्या लावून भगवंतांना काढलं. पूतनेची सगळी पाप नष्ट झाली. याचं कारण भगवंतांचा स्पर्श तिला झाला. भगवंतांचा स्पर्श तिला झाला आणि हा दिवस जो आहे ना त्या दिवशी नेमके नंद हे गोकुळामध्ये नाहीत, ते कंसाकडे गेलेत कर भरायला. काही संत असे सांगतात म्हणजे पूतना केव्हा आली, संकट केव्हा येतं, जेव्हा आनंद गोकुळामध्ये नसतो तेव्हा संकट येतं. म्हणून संकटाचा सामना करण्यापेक्षा संत म्हणतात की तुम्ही आनंदाला जवळ करा. आणि हा आनंद म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून हेच भगवंतांचं स्वरूप आहे. भगवंत कसे आहेत? भगवंत सत्स्वरूप आहेत, भगवंत चित स्वरूप आहेत आणि भगवंत आनंद स्वरूप आहेत. जेव्हा आपण आनंदाला आपल्या जवळ करतो त्यावेळेला संकट आपल्यावरती येऊ नयेत किंवा ती येत नाहीत. याचं कारण आनंद हे भगवंतांचं स्वरूप आहे. पूतनेच्या देहाचे बारीक बारीक तुकडे केले आणि ते अनेक चिता रचल्या आहेत. संध्याकाळी जेव्हा नंदबाबा परत आले तेव्हा ते पाहतायत की गोकुळात विविध ठिकाणी चिता जळत आहेत पण सुगंध येतोय. हा सुगंध कशाचा आहे तर भगवंतांच्या स्पर्शानं त्या पूतनेच्या देहाचं चंदन झालंय, सुगंधित झालाय तिचा देह. आणि धूप जसा जळल्यावरती एक विशिष्ट गंध येतो तसा गंध तिच्या शरीरातून येतो. याचं कारण तिच्या देहाला भगवंतांचा स्पर्श झालेला आहे. पूतना मोक्ष ही भगवंतांची अत्यंत अद्भुत लीला आहे. आणि अगदी म्हणजे नवमी
अष्टमीचं प्रगटीकरण, नवमीचं दर्शन आणि चतुर्दशीला पूतना आली आहे. म्हणजे 5 ते 6 दिवस, 4 ते 5 दिवस फक्त मध्ये भगवंतांनी ही लीला केली. इथेच किंबहुना या अवतारामध्ये प्रत्येक वेळेला, प्रत्येक लीलेमध्ये ते सांगण्याचा प्रयत्न करतायत की मी कोणी सामान्य नाही. राम अवतारामध्ये भगवंत अत्यंत सामान्य वागलेले आहेत. एकदाही त्यांनी मी भगवंत आहे, मी परमात्मा आहे, मी काही विशेष गुण घेऊन आलो आहे असे वागले नाहीत. मर्यादेमध्ये वागले. म्हणून याच्या आधीचा जो अवतार आहे राम अवतार, हा मर्यादा पुरुषोत्तम आहे. पण हा जो अवतार आहे तो भगवंतांचा पुष्टी पुरुषोत्तम अवतार म्हटला जातो. अशा प्रकारे भगवंतांनी पूतनेचा उद्धार केला. पुढच्या वेळेला आपण शकटासूर आणि भगवंतांचं नामकरण आणि यमलार्जुन उद्धार अशा एक एक उद्धाराच्या कथा पाहूयात. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.